हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजितसिंह मोहिते पाटलालाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजलाम रणजितदादा निंबाळकरांना ती मोहित्या माझ्या मागे लागल्या डोक्यात निघणार त्याच्या आईला दबून टाकती मोहित्या या 40 टोकरीची भाषा ते हलता हलाय काय तयार नाही. मी आमदार झालो आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, टेम्पोचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, म्हैसाळचं पाणी दिलं 1.5 टीएमसी फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी आहे. मित्रांनो, 2 वर्षात जर 5 कारखान्याला ऊस पुरवठा ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव माझ्या बापाचं लावणार नाही. कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला दिसेल, कुठल्याही गावात गेला तर डाळिंबीचा, कुठल्याच गावात गेला तर सीताफळ जाता. तुमच्या शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले. त्यांचं टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करा. निवडणूक एका बाजूला चालली, या देशाचे पंतप्रधान कोण व्हावे, त्या देशाचा उद्याचा 5 वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा ही एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालली असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना, पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा. 2.5 वर्षाचा काळ दिला होता, माझ्यावर टीका होती साहेब सारखी. आज मी झालं गुवाहाटीला कशाला गेलता म्हणते. आता जगाला नाक कळू द्या, तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू, तुम्हाला बी कळलं. अरे निवडून दिला तुम्ही, भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती. या ठिकाणी मला शिवसेनेचं तिकीट मिळालं, शिवसेना होती, भाजप होतं, आरपीआय होती, या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती गावाच्या रूपाने. साहेब एवढं करून आम्ही काही जास्त मतांना आलो साहेब, 500-600 मतांना घासून निसटलो, नाहीतर पुढे अडकत होतोच अजून. 5 सोंडच्या हत्तीला सुद्धा ताकद कमी असलेलं नेतृत्व इथं आबासाहेब गणपतराव देशमुख. आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती, त्यांना पाडावं असं बायको माझी बसली इथं, तिची शपथ घेऊ शकतो. कधीच असं पाप मी माझ्या मनात आणलं नाही मला गणपतरावला पाडायचं. मला आणाय होतं की या माझ्या तालुक्यात चळवळ करायची, माझ्या शेतीला पाणी पाहिजे होतं, माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं, हे माझे प्रश्न जिव्हाळ्याचे होते. त्याच्यासाठी माझी चळवळ, माझं आंदोलन चाललं होतं. त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवत होतो. पडलो तरी असं जायचो, निवडून आलो तरी असं जायचो, मला काय भय पडत नाही. ईडीला माहेरन सारखा असता, आम्ही येणंच आहे म्हणा, जास्त बोलत नाही. आणल्याला माहित आहे साहेब, तुम्हाला थोडा आश्चर्य धक्का देतो. 5,000 कोटीच्या वर निधी गेला माझा सांगोला तालुक्यात. 5,000 कोटी जर नसेल, उद्या यादी देतो तुम्हाला. कुणामुळे झाले? गुवाहाटीला गेलो म्हणून झालं. गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब, गद्दारी तुम्ही केली. तुम्ही निवडून आला, आम्ही निवडून आलो, आपण तिथे गेलो, तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता. आम्ही पळून निवडून आलो आणि इथनं गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उद्धव साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, कोण तर मुख्यमंत्री होते, आमचं सरकार उभा राहील. भाजप शिवसेनेचं ओढून नेलं राव, मसर वाढते तसं ओढून जरा आम्हाला नेलं. मग 3 आठवडं कुठं कोणलंय, कुठं नेलंय काय कळायला तयार नाही, काय चाललंय समजायला तयार नाही. शिंदे साहेब शेवटी 4 दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेलं आहे,
उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, सगळी शांत राहा तुम्ही. हे पाप जे केलेलं होतं माना काळजाला बुचणी देत होतं की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो, ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो, त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून आपण आज हे केलेलं पाप पुढे संपवायचं. आम्ही उशीर झाला जरा आम्हाला, पण आम्ही ते संपवलं. गुवाहाटीला जसं केले, मांजार मारल्यानंतर काशीला जाते ती साहेब, आमच्यातनं ही भाजपचं मांजार बेलतं. आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय. आता आम्ही निष्पाप आहे, आम्हाला काय सुद्धा अडचण नाही साहेब. खळखळीत उद्या काय होईल, सत्ता येत असते जात असते, कोणत्याची फिकीर करत असतं. ही एवढं गबाळाची प्रेम करणार आहे, 30 लाख मोलाच माझ्यासाठी आहे. समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा. तुमच्या आईच्या रक्ताची शपथ आहे तुम्हा सगळ्याला. 40 वर्ष या शहाजी बापूला छिंद्या करून घरात लगा बसवलं. माझ्या बायकोला सुद्धा फाटकप्पर करे अवलादी घालायला लावलं. ती मैदानात गावलाय, आता मैदानात सोडायला जाणार. गावलाय मोठी सोडाल तर माझ्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला, अजिबात सोडायला जाणार. सगळ्यांनी मिळून दणका द्यायचा आहे. आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना आणि भाजपचीच माणसं धरणार आहेत, या शेकापेक्षा पाणी धरणार नाही का? सांग त्या शेकापेक्षा. डॉक्टर बाबासाहेब आणि उद्यापासून सांगा की देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांना दिलेलं पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही. आपण स्वाभिमानी माणसं आहे, अजिबात पाण्याला हात लावायचा नाही. आणि तू करायला मग त्याचं म्हणजे प्यायचं पाणी आमचंच घेतोय, शेतीला पाणी आमचंच घेतोय, सगळं काय रस्तं आमचंच आहे. समाज मंदिर देऊन हात कटाळा, एवढी समाज मंदिर आमची बी घेतात, सगळं आमच्याकडे घेतात. परत हळूच म्हणताय जरा तुतारीच करतो काय रे. नाही, म्हाताऱ्याला एकट्या सोड. अरे म्हाताऱ्यानं भल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शरद पाजू काय घेऊन बसलाय तू? वसंतदादासारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठेवर शोभावा असं राजकारणात शोभणारं नेतृत्व असलेलं वसंतदादाचं एका धनक्यात खाली काढलं मुख्यमंत्रीपद, स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं. ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्मान आता राष्ट्रपती त्या मुर्मूदेवी देवी आमच्या आहेत त्यांच्यातनं करू द्या जाऊन तिथे. काय सुद्धा बोलाय नाही शरद पवार कोणी. आमचा तालुका आमचा वनवास फेडणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आता आलेत, नवीन अजित दादा, हे सगळे आमचा वनवास फेडते ती. आमचं आता सुखानं सगळं चाललंय, बिघडवू नका. सगळ्यांनी मिळून द्यायचं मतदान. धैर्यशील मोहिते पाटील जे जास्त बोलणं 2 मिनिटं द्या साहेब. साहेब सहकार मंत्री शंकररावजी मोहिते पाटलांनी 18 दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केलं. राखेलच्या फटफटीवरनं फिरून त्या माणसानं 62 सालची आमदारकी मिळवली शेतकरी कामगार पक्षातून. कारखाना उभा केला, कुक्कुटपालन आणलं, जरशा आणल्या, चौफेर सगळं आणलं. आणि सहकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय, दोन्ही कारखाने कर्जात ह्यांनी वाचवलं. ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागायकडे बँकेत येत होती. काळजी करू नका. हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला, लोणी चारलं, खरका चारल्या, खोबरं चारलं. एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्यावर दंड थापटला. आता करायचं कसं आहे? ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं, ही विजयदादा आणि त्याचं भाव आणि त्याचं पुतणीची जी पोरं एक संस्था उद्ध्वस्त केली. कारखान्यात गेले, दोन्ही कारखानं मोडीत काढलं. कुक्कुटपालन कुठं दिसाय तयार नाही. शिवामृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठं दिसाय तयार नाही. 500 लिटर सुद्धा दूध तिथं गोळा व्हायला तयार नाही. एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही. एवढा काटछाट त्यांची चालू झालेली आहे. आकृतीच घाण केली ती केली करू जा.
जिल्ह्यात गेली तिकडे हळू शरद पवारचा हात धरून आणि डीसी बँकेत गेली. एकट्या घरानं 1400 कोटी रुपये कर्ज घेतलं, एकाच घराने घेतलं आणि कर्ज बुडवून टाकलं. मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज? कारणी ती आहे ती कारणीभूत आहे ती तुम्हाला कर्ज मिळायचं नाही, पाप त्यांनी केलं. जिल्हा दूध संघात गेली, बंद पडून टाकला. प्रशांत मालकानं येडा उचलाव तसा उचलून काय दिवस चालवला, पण एवढं वाटोळ करून ठेवलं ते मालकाला मी पहिल्यांदाच म्हणलं. मालक एवढं त्यांनी वाटोळ केली की काही तुमचं स्व काय चालेल मला वाटत. प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं आणि साहेबाला आपण निवडून दिलं. माझा पाय तोडायची वेळ आली ती, एवढा पुमाया पाया त्या शरद पवार निवडणूक झाली. साहेब जगात उदाहरण नाही, जगात राजकारणात. माझा सख्खा भाऊजी राजकारणात खरा या तालुक्याचा लोकनेता होता, तानाजी तात्या. तानाजी तात्या वारला, माती सावडली, माती सावडून घरी आलं. आजीदादा आलतं, महूला सभा होती, लगेच कापडं घातली. आजीदादा संग गेलून महूच्या सभेपासून 8 सभा केल्या, पण भाव मेला म्हणून मातीसाठी घरात थांबलो नाही. इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारवर ठेवली. काय दिलं आपल्याला? इकडे बोला शहाजी, यावेळी तू निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा चांगला. मलाही बरं वाटायचं, जुळते काही लागत आहे यावेळी. जागा जाऊन पाडदी वाकून पाया पडायचे होते आणि मी निघून आलं का आबासाहेब जायचं. गणपतराव पोरग बिरके सावध राहायला लागेल. आता राजकारण कसं करायचं एवढं तुम्हीच आम्हाला सांग. सगळा असा डोएल 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 माणूस आहे. एक शब्द शरद पवार बोलला आणि खरा झाला जर दाखवायचं, राजकारण उद्या सोडायचं. मावळत्या सूर्य शपथ सगळी सांगते ती. अकलूजला घेतली रणजित दादा आणि उठताना मी पाया पडलो, उठून पाया पडतो ही सांगते ते. असलं काय बोलू नका बरं का, पाणी बिल तुमच्याने येत जाय, शपथ बिपत घेऊ नका. नाही त्याचं काय, देऊन टाकू पाणी म्हणले. घेतली शपथ, आलं का पाणी? पाणी दिलं. या 3 महिन्यात तुम्हाला मिळालेलं. परत टेंबू 3 महिन्यात मिळालंय, उजनी 3 महिन्यातच मिळालं, म्हैसाळ 3 महिन्यात मिळालं. गावं सांगत नाही, भाषण लाभवत नाही. झरा अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रणजित नाईक निंबाळकरांनी या शहाजी पाटलानं काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असेल, तर उद्याचं प्रत्येक बटन तुम्हाला कमळाला लावावं. आजच्या ज्या गोष्टी ज्या धैर्यशील मोठ्याने पाठ केले, काल ही तालाने गोष्ट सांगून गेला, माझ्यावर सांगितली. म्हणला विठ्ठलाच्या याला बारी चालली होती, एक पोराने शी केली, त्याच्यावर मग फुलं टाकली. फुलं टाकली का बुका टाकला, बुका टाकले का मूर्ती ठेवली, ती देव झाला. पांडुरंगाच्या दरबारात एका लेकराने शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो, हा पांडुरंगाचा दरबार आहे. पण लगा धैर्यशील मोहित्या, तुझ्या बंगल्यात जर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला, 3 तासात त्याचा राक्षस होऊन वर जाईल परत. ही असली तुझी अवलादन, असला तुझा संसार आहे. माझ्या नादाला पुन्हा लागू नको, लागायच्या भानगडीत पडू नको. लयची बाजूने आवडून धरलेले आहे, जाऊ द्या म्हणतोय लेकरू आहे आपलं. राजसिंग दादाचं लय बोलाय नको. परंतु तुम्हाला सांगतो ही घातपात होणार. झरगडी निवडून आला तर पुन्हा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही, आबाकडे जायचं नाही, कुठं जायला. गप आपलं मकवान करायचं, मुरगास करायचा. हा उसाचं इसरा. रणजित नाईक निंबाळकर निवडून आला तर 1 एकर तुमचं 2 वर्षात कोरडं ठेवलं तर नाव शहाजी पाटील. मग कुणाला निवडून द्यायचं, कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार. भरभरून भरल्या हातानं आपल्याला दिला. आपला वनवासी तालुका, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा सगळ्यांनी सांभाळलंय आपल्याला. आणि ज्याने आपल्याला सांभाळला, आपल्या गावाचा विकास केला, आपला शेतीवाडीचा विकास केला, आपला समजा विकास केला,
त्याचा विचार करायचा का जे 5 वर्षात काय नाही दिलं, विजयदादा आला त्याने काय नाही दिलं, त्याला द्यायचा विचार तुम्ही करा. हे विचाराचं मतदान आहे, हे तुमच्या संसाराचं मतदान आहे. विसरू नका. शेका पक्षानं सुद्धा आवाज हे ऐकू द्या. जमिनीत पाणी आले तर पीक आलं, पीक आलं तर पैसा आला, पैसा आला तर खिसा खळखळायला लागला, खिसा खळखळायला लागला का घरदारं चांगली झाली, बायका मुलं सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या, पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला लागले. हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजितसिंह मोहिते पाटलालाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे. आणि सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजलाम रणजितदादा निंबाळकरांना ही मोहित्या माझ्या मागे लागल्या डोक्यात निघणार त्याच्या आयला दबून टाकती मोहित्या. या 40 टोकरीची भाषा आहे ते हलता हलाय काय तयार नाही. तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एवढं मतदान तुम्ही करायचं. व्यक्तिगत माझी सुखदुःख वाटू घेतली. दादा मी सभेला गाड्या सांगतो साहेब, बायको बाहेर पत्रे देऊन बायपेशी बसली. कशात पैसे काय चालले काय तुमचं काय नाही म्हणून गाड्या ती उद्या सभा साहेब येणार आहे म्हटलं. मी म्हणली बायका घेऊन या. त्यावेळेस तुला चाला येत नाही, आजार आहे कशाला. हिंदुरावचं पोरग आहे, मी येणार. 1000 बाई घेऊन आली. तिची माया आहे रणजित दादावर. आणि त्या रेकून काय सोसलंय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे. तिची तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा एवढं शेवटचं आवाहन करतो.